आजचं जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजेच एआय आहे. एआयला स्पर्धक नव्हे तर विचारशक्ती वाढवणारं साधन म्हणून स्वीकारा. तंत्रज्ञान नोकऱ्या संपवत नाही तर नव्या प्रकारच्या रोजगार संधी निर्माण करतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, क्षमता आणि करिअरच्या नव्या वाटांचा शोध घेत कौशल्य आधारित शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असं प्रतिपादन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड MKCLचे संस्थापक संचालक विवेक सावंत यांनी केलं. पुणे विद्यार्थी गृहाच्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी 25व्या वर्धापन दिन दिवस सोहळ्यात सावंत बोलत होते. कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात आयोजित सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पराग काळकर, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष अमोल जोशी, कार्यवाह संजय गुंजाळ, खजिनदार कृष्णाजी कुलकर्णी, संस्थेचे संचालक सुनील रेडेकर, पौर्णिमा लिखिते, रमेश कुलकर्णी, राजेंद्र कडुसकर, महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक डॉ राजेंद्र कांबळे, प्राचार्य डॉ संजय कुमार गायकवाड, उपप्राचार्य प्राध्यापिका रेखा जोशी, प्राध्यापिका स्वाती जोशी आदी उपस्थित होते. प्राध्यापक डॉ राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या 25 वर्षांच्या जडणघडणीचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या पदाधिकारी, कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. रौप्य महोत्सवी वाटचालीचा वेध घेणाऱ्या स्मरणिकेचं प्रकाशन देखील झालं. प्राध्यापक तेजल चोथे यांनी सूत्रसंचालन केलं. प्राध्यापक डॉ संजय कुमार गायकवाड यांनी आभार मानले. आता सध्याचं जग जे एआयचं जग आहे आणि त्या दृष्टीने तुमच्या करिअरच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं आहे. आता एआयच्या जगाचं काय करायचं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या हॉलमधून बाहेर पडल्यापासून प्रत्येक गोष्ट करताना याचा विचार करायचा की म्हणजे त्याचं सूत्र मी सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा. त्याच्यापुढे आपण कसा विचार करायचा तर BC to AD. BC म्हणजे काय? BC म्हणजे काय? बिफोर क्राइस्ट. आणि AD म्हणजे काय? एनो डोमिनी. असा त्याचा अर्थ नाही. BC म्हणजे बिफोर ChatGPT किंवा बिफोर कोपायलट किंवा बिफोर क्लॉड. आणि AD म्हणजे काय तर आफ्टर AI डिस्रप्शन. तर त्याच्यामुळे आता सारखा विचार करायचा की मी जे काही करतोय ते BC मधल्या काळातलं करतोय का AD मधल्या काळातलं करतोय. उदाहरणार्थ मी पायथॉन प्रोग्राम कोणाकोणाला येतं? पायथॉन प्रोग्रामिंग, C प्रोग्रामिंग कोणाकोणाला येतं? तर सांगायची मजा अशी की आता मी प्रोग्राम केला तर मग काय करायचं तर पहिल्यांदा तो AI ला तपासायला द्यायचा. BC to AD AI ला तपासायला द्यायचा. AI त्याचं काही विश्लेषण करून दिलं, त्याचं अनालिसिस करून दिलं की तो इम्प्रूव्ह करायचा. आणि मग काय करायचं अशी काही इटरेशन करून AI शी वाद घालायचा की तुला जे वाटतंय त्याच्यापेक्षा सुपिरियर प्रोग्राम मी कसा केला आहे, असं सारखं AI शी वाद घालायचा. म्हणजे AI हा चॅलेंजर आहे. कधी शब्दाला अंडरलाईन प्रॉम्प्ट देऊन अमुक अमुकचा प्रोग्राम लिहून द्या असं म्हणायचं नाही. तयार उत्तर AI कडून मागायची नाही. याचं कारण तुमची जी बुद्धी आहे त्याचा एकच रूल आहे. माणसांची बुद्धिमत्ता त्याचा एकच रूल आहे. तो काय माहितीये? यूज इट ऑर लूज इट. तुम्ही जर ती वापरली नाही तर ती तुम्हाला टाटा करून पळून जाईल. कोणीच जॉब देणार नाही. 2001 साली कुलकर्णी सरांनी विचार केला की इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मुक्तांग इंग्लिश स्कूल आहे, याच कॅम्पसमध्ये सर्व जर व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाची सुरुवात केलेली असेल तर तांत्रिक शिक्षणाची सुद्धा सोय याच कॅम्पसमध्ये झाली पाहिजे. या विचाराने कुलकर्णींनी या महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याचे प्रथम प्राचार्य म्हणून श्री प्रभाकर लिखेते यांनी काम पाहिलंय. खरं तर कुठल्याही कॉलेजची जी प्रगती होत असते त्याच्यामध्ये त्या कॉलेजचे प्राचार्य त्याचं प्रभाकर लिखेतेंच्या नंतर गीता जोशी काही काळ होत्या, त्यानंतर देशमुख मॅडम होत्या, त्याचबरोबर काही कालावधीसाठी रेखा जोशी या कॉलेजची धुरा त्यांनी सांभाळली. त्याचबरोबर निष्ठावान शिक्षकही चांगल्या हिरिरीने काम केलं. त्याचबरोबर त्यांनी छोट्या कमी विद्यार्थी
संख्येवरती हे कॉलेजची सुरुवात केली. प्रथमतः BSc कॉम्प्युटर एकच डिव्हिजन होती. 2014 पर्यंत एकच डिव्हिजन होती आणि त्या डिव्हिजन वरती सुद्धा संस्थेने तो कोर्स हिरिरीने चालवला. कारण काय की त्यावेळेस IT सेक्टर नुकतंच उदयास येत होतं. विद्यार्थ्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत होत्या. त्या ऑपॉर्च्युनिटीला साजेस हे कोर्स असल्यामुळं ज्यावेळेस आम्ही इनटेक 80ची होती आणि त्यावेळेस वेटिंग मात्र विद्यार्थ्यांची 300, 400, 600 पर्यंत वेटिंग गेली. त्यावेळेस मंडळापुढे हा विषय मांडला गेला. आमच्या कार्यकारी मंडळाने त्याच्यावरती विचार केला आणि 2015 साली एक डिव्हिजन आपण वाढवण्याचा विचार केला. त्यावेळेस असं लक्षात आलं की BSc कॉम्प्युटरच्या दोन्ही डिव्हिजन पूर्ण भरतायत, पूर्ण क्षमतेने भरतायत आणि विद्यार्थ्यांची हजेरी हा सिंहावलोकनाचा क्षण असं मी समजतो. आणि याचा औचित्य साधून आपण ज्यांना आज प्रमुख पाहुणे म्हणून बोललोय, आता मी त्यांच्याशीच बोलत होतो, विवेक सावंत सर, की या 25 वर्षामध्ये अनेक अभ्यासक्रम जसे संस्थेने बदलले, इन्फ्रास्ट्रक्चर बदललं, तसं पुढच्या 25 वर्षामध्ये काय केलं पाहिजे याचं निश्चितपणे मार्गदर्शन आपल्याला सरांच्या माध्यमातून होईल. कारण ज्या प्रकारे उच्च शिक्षण बदलत आहे, मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान या सगळ्या व्यवस्थेचा भाग होत आहे. पारंपरिक अभ्यासक्रम मागे पडून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान युक्त अभ्यासक्रम येत आहेत आणि 2030 मध्ये कदाचित तुमच्या पदव्यांची नावं सुद्धा असतील किंवा नसतील मला माहित नाही. परंतु एखाद्या स्किल शिवाय डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलाला भवितव्य काय असेल याची शंका माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यामुळे या सगळ्या बदलाला आपण कसं सामोरं जाणार याचं निश्चितपणे विचार मंथन संस्थेने सांगितलं की त्यांच्या प्रत्येक बैठकीमध्ये पुढचं नवीन काय करता येईल, काय चांगलं विद्यार्थ्यांना देता येईल आणि विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी स्किल कशी वाढवता येईल याचा सातत्यपूर्ण विचार करणारे आपले राजेंद्रजी बोराडे सर संस्थेचे चेअरमन, संजय गुंजाळ सर सेक्रेटरी, अमोल जोशी व्हाईस चेअरमन PVG, कृष्णाजी कुलकर्णी ट्रेजरर PVG,